Hello students, today we will continue with functions. Last class we have seen polynomial functions, then modulus function and greatest integer functions. Symbol mod चा असा होता. This is the symbol of greatest integer function आणि हे नॉर्मल आहे सपोज x to the power n polynomial function modulus function and greatest integer function. Now in 10th class you have seen trigonometry and based on that there are some trigonometric functions. Now we just revise based on your 9th class and 10th class. Okay, so trigonometric functions कोणते होते? Suppose this is a trigonometric function f of x equal to sin x. जो तुम्ही 10th class मध्ये थीटा बघत होता तर थीटाच्या जागी मी फक्त काय लिहिलेलं आहे x लिहिलेलं आहे. म्हणजे function of x sin is a function of x is equal to y. म्हणजे x हा काय असणार आहे थीटाची व्हॅल्यू असणार आहे आणि y काय असणार आहे येणारा आन्सर असणार आहे जे तुम्ही टेबलच्या फॉर्म मध्ये लिहित होतो. फॉर एक्झाम्पल टेबल जर आपण बनवला बघितला 1 0 1 2 3 आपण अँगल्स बघूया 0 30 45 60 डिग्री and 90 डिग्री. सो हाउ टू फॉर्म द टेबल? पहिल्यांदा बघा sin cos tan then cosec sec and cot. इथं आपण म्हणूया sin x cos x tan x cosec x sec x and cot x. हे x काय आहे? x आर द अँगल्स जे तुम्ही 10th क्लास मध्ये थीटा बघत होता त्याच्या जागी आता काय आहे अँगल्स आहे. इथं काय हे व्हॅल्यूज ऑफ x ह्या काय व्हॅल्यूज ऑफ x म्हणजे थीटा अँगल आणि हे काय आहे after putting the values of x after substituting these 5 values 1 2 3 4 and 5 after substituting these 5 different values of x we will get different values of y. हे y आहे किंवा हे f of x आहे. का हे f of x काय these are the function of x because this depends on x. x ची प्रत्येक व्हॅल्यू जर बदलली आपण x ची व्हॅल्यू 0 डिग्री आहे x ची व्हॅल्यू 30 डिग्री आहे so as value of x changes the values of y will change. जसं x ची व्हॅल्यू चेंज होणार आहे y ची व्हॅल्यू चेंज होणार आहे. That's why we can say y is a function of x. ठीक आहे x is independent and y is dependent. y depend करतो कोणावरती x वरती. सो ह्यांना सुद्धा आपण काय म्हणू शकतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणू शकतो. जस्ट फॉर द सेक ऑफ डिव्हिजन आपण काय करूया याला कसा टेबल फॉर्म करायचा तुम्हाला माहित असेल नसेल तर बघा सिंपल आहे 0 लिहा 1 लिहा 2 लिहा 3 लिहा 4 लिहा असं लिहा. त्यानंतर या सगळ्यांना 2 ने डिवाइड करा 4 ने डिवाइड करा आणि आता जे आपल्याला मिळालं काय सिंपल काय केलं आपण 0 च्या खाली 0 लिहिला तिथून पुढे 1 2 3 4 लिहिलं सगळ्यांना आपण 4 ने डिवाइड केलं आणि आता जे काही येईल त्याचा रूट घ्यायचा जे काही येईल त्याचा रूट घ्यायचा. बघा 0/4 0 एनीथिंग इज 0 आणि मग 0 चा रूट किती येणार 0. 1/4 1 चा रूट 1च आणि 4 चा रूट 2. सो व्हॅल्यू किती आली sin 30 ची हाफ. इथं बघा 2 1 जा 2 2 2 जा 4. मग आता काय होणार आहे 1 चा रूट 1 आणि रूट 2 चा रूट तर काय होत नाही तर आपण तसंच ठेवूया रूट 2. देन 3 चा रूट 3 and square root of 4 is 2. इथं 4 4 cancel it will be 1 and square root of 1 is 1. So what we can say sin 0 is 0 sin 30 is half sin 45 is 1 by root 2 sin 60 is root 3 by 2 and sin 90 is 1. तुम्हाला माहिती आहे ज्या साइनची व्हॅल्यू आपण अशा लिहिल्या त्यात जर रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिल्या then we will get the cos. So याच व्हॅल्यूज आपण रिव्हर्स मध्ये लिहूया 1 √3
3/2 1/√2 हाफ आणि 0 ह्या ज्या व्हॅल्यू या साइडला होत्या त्या आपण इकडून स्टार्ट करून अशा इकडे लिहिल्या दीज आर द व्हॅल्यूज ऑफ cos. दुसरी गोष्ट आपल्याला हे माहिती आहे की व्हॉट इज tan. tan इज अ डिव्हिजन ऑफ sin and cos. sin upon cos is equal to tan. आपण ह्या दोघांना डिवाइड करायला पाहिजे 0/1 म्हणजे किती येणार 0. या दोघांना जर आपण डिवाइड केलं तर हे 2 2 कॅन्सल होईल. काय होईल 1/√3. इथं आहे 1/√2 इथं आहे 1/√2 या दोघांना डिवाइड केलं तर आन्सर किती येणार 1. अगेन √3/2 1/2 2 2 गेट कॅन्सल ओनली √3. आणि इथं बघा इथं आहे 1/0 एनीथिंग अपॉन 0 इज इनफायनाइट और डजंट एक्झिस्ट डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. आता cosec आणि sec काय असतात. cosec इज अ रेसिप्रोकल ऑफ sin आणि sec इज अ रेसिप्रोकल ऑफ cos. रेसिप्रोकल म्हणजे काय न्यूमरेटर कन्वर्ट्स टू डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर उलट होणार आहे रेसिप्रोकल होणार आहे. मग cosec आता 0 आहे म्हणजे काय 0/1 आहे समजा. ठीक आहे 0/1 समथिंग त्याचं जर उलट झालं तर समथिंग अपॉन 0 आणि समथिंग अपॉन 0 आताच आपण बघितलं 1/0 इज इन्फिनिटी. ठीक आहे डजंट एक्झिस्ट कारण का आपण खूप छोट्या नंबरला जेव्हा डिवाइड करतो तेव्हा आन्सर खूप मोठे येतो. ठीक आहे. सो 1 हे 0 समथिंगच्या उलट समथिंग अपॉन 0 त्याचा आन्सर काय आहे इन्फिनिटी डजंट एक्झिस्ट. आता इथं sin 30 आहे 1/2 मग cos 30 किती ना त्याच्या उलट रेसिप्रोकल 2 1/√2 चा √2 √3/2 चा 2/√3 आणि 1/1 चा 1. इथं sec कुणाचा रेसिप्रोकल आहे cos चा. cos काय आहे 1/1 त्याचा रेसिप्रोकल 1 √3/2 त्याच्या उलट 2/√3. किंवा तुम्ही असंही करू शकता ही लाईन की या प्रकारे आहे तिला रिव्हर्स ऑर्डर मध्ये जसं sin ची रिव्हर्स ऑर्डर cos होती तशीच cosec ची रिव्हर्स ऑर्डर sec असणार आहे. मग तुम्ही जे बघा इथं 1 आहे ते 1 इथं आलं इथं 2/√3 आणि 2/√3 इथं आलं. हे मी इकडनं घेतलं नव्हतं मी काय केलं होतं याचा रेसिप्रोकल घेतला होता 1 चा रेसिप्रोकल 1 √3/2 चा रेसिप्रोकल 2/√3. तर काय करायला आपल्याला 1 आहे ते इथं 1 2/√3 इथं आहे ते 2/√3 इथं आहे. म्हणजे हा जो सिक्वेन्स या साइडला तो आपण इकडून लिहिला तरी चालेल जसं आपण sin आणि cos ला लिहिलं. इथे काय येणार √2 इथे येणार 2 इथे येणार इन्फिनिटी. करून बघितलं तरी पण तेच येतं. तर बघा 1/√2 चा रेसिप्रोकल √2 1/2 चा रेसिप्रोकल 2 आणि 0/1 चा रेसिप्रोकल 1/0 that is infinity. And again cot is a reciprocal of tan. tan चा रेसिप्रोकल म्हणू शकता किंवा तुम्ही इकडून हा सिक्वेन्स घेऊ शकता दोन्ही प्रकारे घेऊ शकता. सो इन्फिनिटी √3 1/√3 आणि 0. सो इन व्हेरी फ्यू टाइम ठीक आहे ना खूप कमी वेळेमध्ये तुम्ही हा टेबल बनवू शकता. एक्झाम मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा जेईचा पेपर असू दे किंवा नीटचा पेपर असू दे किंवा तुमचा बोर्डचा पेपर असू दे बोर्डमध्ये फिजिक्स असेल मॅथ्स असेल तर पहिल्यांदा हे 0 30 45 60 90 लिहून घ्या. sin cos tan cosec sec what लिहा. पहिल्यांदा 0 1 2 3 4 हे कशासाठी जर तुम्हाला ह्या पहिल्या रोजच्या जर सगळे नंबर्स मिळाले तर तुम्ही आपोआप हा टेबल बनवू शकता आणि याला फक्त 2 ते 3 मिनिट लागतील. ठीक आहे. सो 0 1 2 3 आणि 4 लिहिलं त्याच्या खाली परत 4 4 4 4 4 सगळ्यांना 4 ने डिवाइड केलं आणि 4 ने डिवाइड केलं सगळ्यांचा रूट घेतला. हे सगळं केल्यानंतर आपला ज्या काही व्हॅल्यूज मिळतील त्या व्हॅल्यूज साइनच्या असतात. त्या व्हॅल्यू रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिल्या तर कॉसच्या असणार. दोघांना डिवाइड केलं तर टॅनच्या असणार. साइनचा रेसिप्रोकल घेतला तर कॉसेक असणार आहे. कॉसचा रेसिप्रोकल घेतला तर सेक येईल किंवा कॉसेकला रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिलं तर सेक मिळेल. दुसरी गोष्ट टॅनचा रेसिप्रोकल घेतला तर कॉट मिळेल किंवा टॅनचा जी ऑर्डर आहे ती इकडून अशी इकडे लिहिली होती तर तुम्हाला कॉट मिळेल. तो खूप कमी वेळेमध्ये तुम्ही हा टेबल बनवू शकता. व्हॅल्यूज रिमेंबर करायला तुम्ही तिथे गेला तर एक्झाम मध्ये कन्फ्युजन होणार आणि 30 डिग्रीला जी व्हॅल्यू तुम्ही 60 डिग्रीला लिहिला त्यामुळे तुम्हाला न्यूमेरिकल येत असून पण मिस्टेक होऊ शकते. सो व्हॅल्यू रिमेंबर करण्यापेक्षा जर तुम्ही मेन कन्सेप्ट लक्षात ठेवला तर काय होणार आहे तुमचा थोडासा टाइम जाईल एक्झामच्या आधी पण तुम्ही तो ॲक्युरसी तुमची मेंटेन करू शकता. सो पहिला आधी सांगेल आता जितके पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्ही 10th क्लासमध्ये शिकलाय त्याच्यावरती त्याला जर तुम्ही x अज्युम केलं त्याला जर तुम्ही x अज्युम केला त्याच्यावरती पॉवर जरी वाढली म्हणजे त्याचा पॉलिनॉमियल फंक्शन जरी झाला तरी सुद्धा तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या अंडर कन्सिडर केला जातो. फॉर एक्झाम्पल
असे एखादं फंक्शन असू शकतं f of x is equal to cos square x किंवा y is equal to cos square x. ठीक आहे, तुम्ही बघितलंय 10th क्लास मध्ये sin square x plus cos square x is equal to 1 हे आयडेंटिटी बघितली, किंवा 1 plus tan square x is equal to sec square x किंवा 1 plus cot square x is equal to cosec square x. सो इथं जे स्क्वेअर्स आहेत ह्या सुद्धा काय आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. फक्त काय इथं डायरेक्ट पॉलिनॉमियल न येता ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण काय केलंय x डिपेंड्स ऑन y. पण इथं आपण त्याचा यूज केलाय, पण इथं y दिसत नाही, पण y ला आपण सेपरेट लिहिलं y is equal to cos x. So here y depends on x. So y is a function of x. ठीक आहे, मग इथं तुम्ही जसं x च्या व्हॅल्यूज पुट करत जाणार असेल तर तुम्हाला y च्या व्हॅल्यूज मिळणार. सो इन डिटेल याच्यावरती काय नाही, जसे तुम्ही ट्रिग्नोमेट्री मध्ये थीटा पुट करता आन्सर जी तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे आफ्टर सबस्टिट्यूटिंग द अँगल, जी काय व्हॅल्यू मिळणार तो कोण असणार y. ठीक आहे, आणि x जो पुट करणार तो काय असणार आहे अँगल. ठीक आहे, इनवर्स मध्ये जर आपण बघितलं y is equal to sin x असेल तर इकडून आपण बघितलं हा जर sin इकडे आला then x is equal to sin इनवर्स. आतापर्यंत जे आपण बघत होतो ते होतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आणि आता हे जे आहे these are inverse trigonometric functions. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे y is equal to sin x असेल तर हा sin जर इकडे आला तर कसं होईल, याला तुम्ही जर डिटेल मध्ये बघितलं एक तुम्ही असं शॉर्ट ह्याच्यात बोलू शकता की हा sin जर इकडे आला काय y is equal to sin x म्हणजे असं म्हणू शकतो sin x is equal to y. हा साइन उदाहरणार्थ इथे कुठे आहे न्यूमरेटर मध्ये, खाली गेला तर कुठे आहे डिनॉमिनेटर मध्ये. डिनॉमिनेटर मधून जर वर आला तर काय होईल, त्याची पॉवर मायनस होईल, ती पॉवर नसते. पण आपण एक ट्रिक म्हणून असं लक्षात ठेवू शकता की इथं जो साइन न्यूमरेटर मध्ये इकडे का डिनॉमिनेटर मध्ये, डिनॉमिनेटर मधून वरती आला त्याच्यावरती एक मायनस आहे. ठीक आहे, पण तो कुठलाही नंबर नाही किंवा व्हेरिएबल नाही, कसं करायला आपण ट्रिक म्हणून लक्षात ठेवू. सो विल गेट x is equal to sin इनवर्स ऑफ y. हा साइन इकडे गेला, इथे पॉझिटिव्ह पण होतं, पलीकडे गेल्यावर निगेटिव्ह होतं. याचा मीनिंग काय आहे, आता जो हा साइन सोबत आहे, मगाशी जो साइन सोबत हा जो होता हे काय होतं, हे होता अँगल, आणि ही येणारी होती व्हॅल्यू. दिस इज द व्हॅल्यू. जे काय इथं व्हॅल्यूज मिळाले ह्या सगळ्या व्हॅल्यू, ही सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला ज्या x आहे हे काय, हे सर्व x आहे डिफरंट x, आणि हे सगळं तुम्हाला काय मिळेल, ह्यात x पुट केल्यानंतर डिफरंट ठिकाणी x पुट केल्यानंतर तुम्हाला त्याच्या व्हॅल्यू मिळेल. मग इथं हा x आहे तो अँगल आहे आणि हा y आहे ते व्हॅल्यू आहे. पण आता गमत बघा, इथं असं केल्यानंतर हा x इथं आला, आता हा काय झाला, आता हा अँगल झाला, अँगलच आहे, एक्स्ट्रा अँगल आहे, तुम्ही फक्त साइनला तिकडे दिलं आणि इथं व्हॅल्यू मिळाली. म्हणजे साइन इनवर्स ऑफ एनी व्हॅल्यू विल गिव्ह यू अँगल. Sin of any angle gives you any value. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ एनी अँगल असं म्हणूया आपण. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ एनी अँगल gives you value, but inverse trigonometric function of any value gives you angle. उलट आहे. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया sin 30 डिग्री किती येणार आहे, हाफ येतं. तुम्हाला पण माहिती आहे sin 30 किंवा इथे बघा sin 30 किती आले, हाफ आले आहे. 30 ला किती आहे, हाफ आहे. ठीक आहे, मग sin ट्रिग्नोमेट्री ऑफ एनी अँगल इज हाफ. याचा उलटा विचार केला, या 30 ला आपण इथे लिहूया, sin ला तिकडे लिहूया, तर काय होणार आहे sin इनवर्स ऑफ हाफ. sin इनवर्स ऑफ हाफ इज इक्वल टू 30 डिग्री. मग आता इथे काय म्हटलं आपण, sin ऑफ एनी अँगल इज व्हॅल्यू, बट sin इनवर्स ऑफ व्हॅल्यू इज अँगल. ठीक आहे, म्हणजे काय झालं, हे कुठलं फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हे कुठलं फंक्शन आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, सो दिस इज बेसिक इंट्रोडक्शन की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असणार आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असणार. दुसरी गोष्ट महत्त्वाची, तुम्ही थोडेसे आपण ग्राफ बघूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आपण इथे उल्लेख केलेला आहे. सो y इज इक्वल टू sin x. y इज इक्वल टू sin x
सो जशा जशा व्हॅल्यूज ऑफ x आहेत, ॲज द व्हॅल्यूज ऑफ x चेंजेस, व्हॅल्यूज ऑफ y विल चेंज. काय काय व्हॅल्यू होतात x च्या? 0, 30, 45, 60, 90. मग आपण असं म्हणू इथं हा ग्राफ, इथं काय असतो ग्राफवरती? व्हॅल्यूज ऑफ x, हा कुठला इकडं y. y म्हणजे काय हो? y इज इक्वल टू काय? sin x. म्हणजे ऑन x axis देयर आर व्हॅल्यूज ऑफ x. म्हणजे काय? व्हॅल्यूज ऑफ अँगल, अँगलच्या व्हॅल्यूज आहेत. ऑन y axis देयर इज sin x. कारण का y इज इक्वल टू काय आहे? sin x. म्हणजे y वरती काय येणार आहे? x पुट केल्यानंतर after substituting the values of x in a trigonometric function we will get some value of that trigonometric function. ती जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे. मग बघा आपण या 0 हाफ रूट 1/√2 रूट 3/21. म्हणजे जसं की इथं आहे, हा आहे 0 डिग्री, ठीक आहे, हा आहे 30 डिग्री, देन इथं आहे 45 डिग्री, इथं आहे 60 डिग्री, इथं आहे 90 डिग्री. 30 डिग्रीला किती? सपोज इथं आपण कन्सिडर करू की व्हॅल्यू 1 आहे. 1 व्हॅल्यू कुठं आली आहे? 90 डिग्रीला. 90 डिग्रीला साइनची व्हॅल्यू किती आली आहे? इथं 1 आली. 90 डिग्रीला 1 आहे. म्हणजे when x is 90 degree, y is 1. Why y is 1? y is equal to sin x. आणि sin x ची व्हॅल्यू when x is 90 degree is 1. ठीक आहे. 30 डिग्रीला किती व्हॅल्यू बघा? 30 डिग्रीला when half, 30 डिग्रीला हाफ आहे. सो इथे 30 डिग्री इथे आपण समजूया की हाफ आहे. हाफ म्हणजे किती? 0.5 हाफ. मग आपण इथं पॉइंट ड्रॉ करू शकतो असं. ठीक आहे. 0 डिग्रीला किती? x 0, तेव्हा sin x पण किती आहे? 0. म्हणजे हा पॉइंट 0 कोण असतो? 45 डिग्रीला 1/√2 इथं असेल, 60 डिग्रीला असेल. सो या प्रकारे हा कर्व तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहात की हा कर्व पुढे असा खाली येतो. That you are going to learn in mathematics in detail. ठीक आहे. जे काही याचे डिटेल्स असतील की हा ग्राफ पुढे कसा कंटिन्यू होईल. म्हणजे कुठं आपण ह्या व्हॅल्यूज कुठल्या ड्रॉ केलेल्या आहेत? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. these values belongs to first quadrant, 0 degree to 90 degree. एवढाच ड्रॉ केलेलं आहे. इथून पुढचे जे आहे सेकंड क्वाड्रंट, दॅट इज फ्रॉम 90 to 180, 180 to 270, 270 to 360. These you are going to see in detail in mathematics. ठीक आहे. आपण आता काय करतोय? फिजिक्स आणि केमिस्ट्रीला लागणारे बेसिक फक्त वगैरे. सो आपल्याला एक ग्राफ जर तुम्ही सफिशियंट आहे तुम्ही लक्षात ठेवलात तर काय होत आहे बघा. 0 पासून 0 ला व्हॅल्यू किती होती? 0 होती. 90 ला किती झाली? 1. 90 डिग्रीला किती झाली आहे? 1. परत ती मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, वाढत गेली 1 झाली. परत कमी होत राहणार आहे आणि 180 डिग्रीला 90 नंतर कोण येतो? 90 नंतर 180. 180 ला परत 0. 0 पासून 1 झाली आणि 1 पासून परत 0. परत 180 पासून -1 ला जाणार. तुम्ही इथं असं लिहू शकता बघा 1, ठीक आहे, इथं झाली 0, इथं झाली -1, इथं किती होणार परत? सॉरी 0, इथं 0 आहे, इथं 1, परत इथं 0, इथं -1 आणि परत 0. बघा एखादी गोष्ट अशी वाढत गेली 1 झाली, परत कमी होतात ती 0 झाली, परत खाली गेली म्हणजे काय झाली? अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. 0 ला 0, 90 ला 1, परत कमी होत 0. At 270 degree it becomes -1 and again at 360 degree it will become 0. ठीक है. For 0 degree it is 0, for 90 degree it is 1, for 180 degree it is 0, 270 ला -1 and 360 ला 0. So this is the graph of sine. आता जर cos चा आपण बघितलं तर y is equal to cos x. इथं आहे व्हॅल्यूज ऑफ x.
मग x ची व्हॅल्यू इथं आता बघा 0 डिग्रीला 1 आहे, इथं 90 ला 1 होता, तो आता इथं 0 ला 1 आहे, म्हणजे सुरुवात 1 पासून आणि एंड कुठं होतोय 0 ला. सुरुवात 1 आहे, एंड होतोय 0 ला, बाकी सगळ्या व्हॅल्यू सेम आहेत, म्हणजे 0 डिग्रीला 0 नाहीये, 0 डिग्रीला 1 मिळतो. ठीक आहे, आणि 90 डिग्रीला 0 आहे, म्हणजे हा ग्राफ असा इथून चालू. मग 0 डिग्रीला 1, 90 डिग्रीला 0, 180 डिग्रीला -1, देन 270 डिग्रीला परत 0 and again at 360 degree it will become 1. स्टार्ट 1 पासून झाली, एंड पण 1 ला झाली. 1 0 -1 0 1. इथं स्टार्ट 0 झाले, एंड पण 0 झाले. 0 1 0 -1 0. इथून असं झालं. सो दिस इज द कर्व ऑफ cos. आता इन डिटेल हे कसं आहे ते तुम्ही मॅथमॅटिक्स बघा. फक्त आता तुम्हाला एक पिक्चर असू दे, म्हणत असू दे की साइनचा ग्राफ कुठून चालू होतो. 10वी मध्ये तुम्ही इथून एवढा शिकलाय. जरी ग्राफ शिकला नसेल तरी इतक्या व्हॅल्यू तुम्हाला 10वी मध्ये माहिती आहे की साइन हा 0 पासून स्टार्ट होतो 90 पर्यंत. साइन 0 इज 0 बट साइन 90 इज 1. इथं कॉसचं पण हे बघितलंय 10th क्लास मध्ये. ग्राफ जरी बघितला नसेल तरी व्हॅल्यू माहिती आहे. साइन 0 इज 1 but cos 0 is 1 but cos 90 is 0. This is the graph of first quadrant. First quadrant म्हणजे 0 to 90. cos साठी जर आपण इथे बघितलं तर तुम्ही असं म्हणू शकता 0 90 180 270 आणि परत इथं 360. मग 0 ला याची व्हॅल्यू 1 असते, 90 ला 0 होते, उलट असतं. यात 0 ला 0, 90 ला 1, 180 ला 0 आणि 270 ला मायनस. पण इथे उलटा आहे, स्टार्ट मध्ये बसतो 90 डिग्रीला 0 होते, परत 180 ला किती झाले -1, सो इथे -1, 270 ला परत 0 झाले आणि 360 ला परत 1 झाले. ठीक आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे. साइन मध्ये आपण y कुठे निगेटिव्ह असतो, खाली निगेटिव्ह असतो ना, म्हणून तिथे -1 येतो आणि शून्याने स्टार्ट केलं. 0 1 0 -1. कॉस मध्ये 1 ला स्टार्ट करा. कॉस मध्ये उलटा आहे ना, साइन जो सिक्वेन्स आहे त्याच्या उलटा कॉसचा सिक्वेन्स आहे. सुरुवात 1 नाही म्हणजे इथं 1 येणार. जर इथं 1 आला तर अल्टिमेट हा पॉझिटिव्ह 1 आहे तर निगेटिव्ह 1 कुठे येणार, त्या साईडला. दुसरी गोष्ट, साइन मध्ये बघा सुरुवात 0 होते, इथं 0 म्हणल्यानंतर इथं 1 येणार. आता 0 स्टार्ट होऊन 90 डिग्रीला 90 डिग्रीला 1 नाही होतो, पण इथं 1 आहे तर -1 कुठे येणार, खालती येणार. म्हणजे 90 ला 1 आहे तर 270 ला -1 असणार. सुरुवात 0 नाही असं जर तुम्ही बनवणं किती सोपं आहे बघा. 0 डिग्रीला 0 लिहिलं, 0 नंतर कोण येतो, 0 पासून 90 पर्यंत व्हॅल्यू वाढत झाली 1 पर्यंत, म्हणजे 1 झाला. 1 म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह y ऍक्सिस वरती 1 आहे तर निगेटिव्ह y ऍक्सिस वरती -1 असणार आणि त्या दोघांच्या मध्ये परत एक 0 येणार. मग तुम्ही 0 1 0 -1 0 इझिली तुम्ही ग्राफ प्लॉट करू शकता. 0 1 0 -1 आणि 0. इथं आलो आपण, आपल्याला कळलं कॉस मध्ये साइन सारखं शून्याने सुरुवात नाही, 0 स्टार्टिंग नाही. स्टार्टिंग कशी नाही 1 नाही. 1 पासून 90 डिग्री पर्यंत 0 होते, 1 पासून 90 डिग्री पर्यंत व्हॅल्यू कमी होत 0 होते. इथं 1 लिहिला, इथं 0 लिहिला. इथं 1 आहे and this 1 is on positive x axis, then where will be -1? -1 will be on negative x axis. तर इथं 1 आहे म्हणजे इथं -1 असणार. झालं. मग इथं तुम्ही 0 लिहिलाच आहे, 1 पासून 0 पासून कमी होते, परत 0 to -1 to 0. सो 1 0 अशा प्रकारे तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकता. आणि त्यानंतर जो tan चा कर्व आहे, इन डिटेल जे काही कर्व्स आहेत आता तुम्ही लिहून घ्या, रिवाइज करा. मॅथ्स मध्ये इन डिटेल बघायला मिळेल, आपण काय केलंय. जरी हे जितकं समजतं तितकं ठीक आहे. ओके, नाउ we have covered modulus function, latest integer function, trigonometric functions, inverse trigonometric function, then polynomial functions. Now we will see
एक्सपोनेंशियल फंक्शन्स. एक्सपोनेंशियल फंक्शन्स. बरं हे जे आहे f of x is equal to x to the power n. Now here x is a variable and n is a constant. X is a variable and n is constant. N is constant. Let's say example there, x to the power 5, x to the power 3, 7x cube, x to the power half, cube root of x. Cube root of x का हे पण काय x to the power 1 मध्ये किंवा एखादी इक्वेशन असेल x square y is equal to या सगळ्यांना आपण y is equal to म्हणूया कारण का हे काय फंक्शन्स आहेत किंवा f of x is equal to क्या असं असेल 9x square plus 4x plus 7. Now for example y is equal to x इथं काय नाही दिलं म्हणजे काय x square रूट आहे we can write 1/2. ठीक आहे इथं जर 3 आला असेल तर ते काय झालं क्यूब रूट. सो मला इथे काय इक्वेशन आहे ते एकदम पॉलिनॉमियल फंक्शन. बरं इथं आपण काय ऑब्झर्व करतोय की खालती कोण आहेत सगळे व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबल म्हणजे त्याची व्हॅल्यू काही असू शकते. व्हेरिएबल म्हणजे अननोन क्वांटिटी. x ची व्हॅल्यू तुम्ही काहीही पुट करू शकता. माहिती आहे का काय पुट करणार आहे पण काय माहिती आहे डेफिनेटली हे माहिती आहे की इथं 5 आहे हे नाही बदलणार. या तुम्ही मला असं इथं 5 आहे इथं 3 आहे इथं अर्धा आहे इथं 1/3 आहे बदलत गेलं. या पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये इथं कोण आहे फक्त 5च आहे. या पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये इथं 5 आहे. x काहीही असू शकतो म्हणजे दिस इज व्हेरिएबल अँड दिस इज कॉन्स्टंट. टायटल वेगळा आहे पण हे जे आहे these are polynomial functions. ठीक आहे पॉलिनॉमियल फंक्शन्स हे पॉलिनॉमियल फंक्शन्स आहेत. याचा रेफरन्स लागणार आहे म्हणून मी याला आधी रिवाइज केलं हे आपण शिकलेलो आहे कालच्या क्लासमध्ये. प्रिवियस क्लासमध्ये आपण बघितलेलं आहे की व्हेरिएबल टू द पॉवर नंबर तिथं आपण माहिती होतं 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री मी असं बोललो नव्हतो. ही भाषा पण कसं होतं 1 डिग्री म्हणजे काय x square 2 डिग्री x cube cubic equation linear equation quadratic equation cubic equation quadruple equation असं आपण बोललो. मग इथं 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे हे काय नंबर आहे कॉन्स्टंट नंबर आहे बट x can be anything. मग anything to the power variable to the power constant is called polynomial function. मग exponential function म्हणजे constant to the power variable. आपण असं म्हणूया a to the power x. a to the power x a काय असणार आहे कॉन्स्टंट नंबर कोणता आणि x असणार आहे व्हेरिएबल. तुम्ही म्हणणार सर x पण कोणता नंबर आहे particularly if any equation is given particularly if any function is given in that particular function the value of a is constant and value of x can be substituted ठीक है differently. So for example f of x is equal to 7 to the power x. now बघा इथं सगळीकडे x कुठे आहे खाली आणि x च्या डोक्यावरती कोणतरी आहे. आता काय झालं इथली क्वांटिटी फिक्स झाली ही 7च असणार आहे ही बदलणार नाही म्हणजे 7 काय झालेलं आहे कॉन्स्टंट आणि त्याच्या वरती जी क्वांटिटी आहे ती x आहे आणि x च्या व्हॅल्यू आपण बदलू शकतो काय पण टाकू शकतो x ची व्हॅल्यू. मग इथं a म्हणजे काय कॉन्स्टंट नंबर तिथं 7 आलं आणि असं जर हे फंक्शन असेल 7 to the power x हे कसलं आहे एक्सपोनेंशियल फंक्शन आहे. फॉर एक्झाम्पल f of x is equal to 9 to the power sin x. इथं कुठलं आहे ना इथं sin x चा स्क्वेअर आहे समजा 9 to the power sin x. नाव हा जो sin x आहे हा कुणावर डिपेंड आहे x वर डिपेंड आहे म्हणजे हे व्हेरिएबल आहे पण हा जो 9 आहे आता आहे कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल असेल तर एक्सपोनेंशियल फंक्शन. बरेच एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता इथं हे हाफ आहे हाफ ची पॉवर x क्यूब. तुम्ही म्हणणार सर बघा x च्या वरती 3 आहे तुम्ही आता सांगितलंय x च्या वरती 3 आहे म्हणजे हे कसलं फंक्शन आहे पॉलिनॉमियल आहे तर नाही x क्यूब
हे कंबाईन, हे पॉलिनॉमियल फंक्शन झालं, हे व्हेरिएबल आहे, हे पॉलिनॉमियल फंक्शन कशावर डिपेंड आहे, व्हॅल्यूज ऑफ एक्स वर, आणि हा एक नंबर आहे, हाफ एक नंबर आहे. कसं काय नंबर आहे, हाफ म्हणजे काय 0.5, याला आपण असं पण लिहू शकतो, इट इज 0.5 डिवाइड करून बघा 0.5, आणि ह्याच्यावरती काय आहे x क्यूब, म्हणजे काय कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल, कॉन्स्टंटच्या वरती व्हेरिएबल आहे. दॅट्स व्हाय दिस टाइप ऑफ फंक्शन्स आर कॉल्ड एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. मग हा कॉन्स्टंट काही असू शकतो, आणि हा कॉन्स्टंट एका वेळेला e होतो, e ची व्हॅल्यू असते 2.713, याला म्हणतात नेपियर्स कॉन्स्टंट, नेपियर्स कॉन्स्टंट, ठीक आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेले कॉन्स्टंट नेपियर्स कॉन्स्टंट. सो a can be anything, any number म्हणजे काहीही असणार, मायनस इन्फिनिटी पासून, नंबर लाईन वरती जेवढेही नंबर आहेत मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत जितके पण नंबर आहेत तेवढे सगळे येणार नंबर मध्ये. त्यातला एक पर्टिक्युलर नंबर जर आपण हा पुट केला तर आपण हा एचा सिम्बॉल e लिहू शकतो, आणि दॅट इज कॉल्ड नेपियर्स कॉन्स्टंट. ठीक आहे, हे सुद्धा एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन का आहे, कारण का e हा एक कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटची पॉवर व्हेरिएबल. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही 10th क्लासमध्ये ग्रॅव्हिटेशन शिकला असाल, तर g हा एक कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, किंवा r बार बघितला असेल केमिस्ट्रीमध्ये, तर हा काय बघितला असेल की तुमचा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. मग हा कॉन्स्टंट आहे, तर f ऑफ x इज इक्वल टू समजा g टू द पॉवर 5 असेल, g टू द पॉवर x असेल, तर इथं कॉन्स्टंट आहे, ही व्हॅल्यू कधीच बदलत नाही, कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल. जसं इथं मी नेपियर्स कॉन्स्टंट घेतला फिजिक्स मधला, समजा इथे एक घेतला आहे आपण घेतले, तर कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल हा नंबर कधी बदलत नाही, पण x तुम्ही व्हॅल्यू बदलू शकता. इथे x ची पॉवर 1 ठेवला तर काय होईल, g ची पॉवर 1, x ची व्हॅल्यू 2 ठेवला तर काय होणार आहे, g ची पॉवर 2, x ची व्हॅल्यू 3 ठेवला तर काय होणार, g ची पॉवर 3. सो जसं जसं तुम्ही त्या x च्या व्हॅल्यू बदला, म्हणजे x कॅन बी एनीथिंग, पण g ला बदलू शकता ना तुम्ही, कारण तो एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. देन these are exponential functions. So फरक कळला, variable to the power constant is polynomial and constant to the power variable is exponential function. Now we'll see logarithmic functions. Logarithmic functions. So what are logarithmic functions? तो त्याची आपण पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. log, index, base आणि number. सो ह्या टर्म्स काय काय असतात ते बघूया. लॉग हा एक सिम्बॉल आहे, सिम्बॉलच्या पुढे इथे एक नंबर असतो, इथे एक नंबर असतो आणि इथे एक नंबर असतो, 3 असतात. यामधला जो खाली असतो, घराच्या खाली काय असतं, पाया असतो, त्याचा बेस असतो, मग जो काय खाली आहे त्याला आपण काय म्हणतो, बेस म्हणतो. इथं जी क्वांटिटी आय याला आपण म्हणतो इंडेक्स. इंडेक्स सुद्धा सुरुवातीला असते बुकमध्ये, जो सुरुवातीला नंबर आहे पहिल्यांदा तो इंडेक्स झाला, खालती आहे पायाला तो त्याला बेस झाला, आणि त्याची काहीतरी न्यूमेरिकल व्हॅल्यू येईल, याला कॅल्क्युलेट केल्यानंतर काहीतरी न्यूमेरिकल व्हॅल्यू येईल, याला आपण म्हणू शकतो नंबर किंवा न्यूमेरिक व्हॅल्यू, त्या लॉगची व्हॅल्यू न्यूमेरिक व्हॅल्यू. सो व्हॉट इज द डेफिनेशन, बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स. म्हणजे इथं जी क्वांटिटी आहे त्याच्यावर जर ही पॉवर चढवली तर आन्सर येतं इंडेक्स, म्हणजे बेस to the power number is equal to index. This is the basic definition of log. Base to the power number is equal to index. For example, आपण आता इथे एक्झाम्पल बघूया थोडेफार, तुम्हाला आणखी क्लिअर होईल.
लॉग एक्स टू एक्स असं रीड कसं करायचं, लॉग एक्स बेस टू असं रीड करायचं, लॉग एक्स बेस टू. हे इथं 2 च्या वरती लिहायचं नाही, चुकीच्या लिहिण्याच्या पद्धती आहे इथं इथं हे रॉंग. तर लॉग 2 टू द पॉवर एक्स इथं काहीच नाही लिहिलं, 3 लिहिलं. लॉगच्या थोडं डिस्टन्स ठेवून इथे इंडेक्स द्यायची आणि लॉगला चिकटून खाली हा टू लिहिला. आता काय सांगितलंय, बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स. म्हणजे काय होणार, x इज इक्वल टू 2 टू द पॉवर 3. ठीक आहे ना, बेसच्या वरती नंबर इज इक्वल टू इंडेक्स x. किती येणार, 2 चा क्यूब 2 टू द 4 4 टू द 8. सो व्हॅल्यू ऑफ x इज 8. फॉर एक्झाम्पल असं असेल, log of x इथं असेल 16, इथं असेल 2. आता x ची व्हॅल्यू किती असेल सांगा. इथे इंडेक्स मध्ये रीड कसं करणार, log 16 बेस x इज इक्वल टू 2. सो x टू द पॉवर 2 बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स. सो कसं लिहिणार, x टू द पॉवर 2 इज इक्वल टू 16. उलट लिहिलं चालतं, 2 टू द पॉवर 3. मी काय लिहिलं, x इज इक्वल टू 2 टू द पॉवर 3. इथं काय लिहिलं, 16 इज इक्वल टू x स्क्वेअर. अर्थ हे कसं आहे, पॉवर बेसच्या वरती नंबर आला पाहिजे. इथे पण बघा 2 च्या वरती 3 आला आहे, इथे पण x च्या वरती 2 आला आहे. फक्त इथे 2 टू द पॉवर 3 त्या साईडला लिहिलं, या साईडला, कारण का x मला फाइंड करायचं आहे म्हणून मी x एका साईडला लिहिलं. x स्क्वेअर इज इक्वल टू 16. मग गुणाचा स्क्वेअर 16 असतो, 4 म्हणजे x किती असला पाहिजे, 4 असला पाहिजे. किंवा असं लिहू शकता, x स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर, 2 कॅन्सल, x इज इक्वल टू 4. आता तुम्ही म्हणला सर आम्हाला तर 10वीतल्या सरांनी मॅडमने असं शिकवलंय की x स्क्वेअर जर 16 असेल तर x इज इक्वल टू प्लस आणि मायनस 4 येतो. बरोबर आहे, कारण का प्लस 4 चा पण स्क्वेअर 16 येतो आणि मायनस 4 चा पण स्क्वेअर 16 येतो. बरोबर आहे की नाही. सो पण फॉर टाइम बिंग इथून तुम्ही एक्स्ट्रा तुम्ही डोकं सजवून नका, -4 घेऊ नका, का नाही ते आपण पुढे बघूया. सो हे तुमचं बरोबर आहे, पण इथं x इक्वल टू 4 ठेवू का आपण बघूया. त्यानंतर आणि असं बघू, लॉग इथं आहे 64, इथं आहे x, इथं आहे. कसं रीड करणार, log 2 बेस 64 इज इक्वल टू x. मग काय करणार बघा, 64 ची पॉवर x, आपल्याला x फाइंड करायचं. काय करणार, 64 ची पॉवर x इज इक्वल टू 2. बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स. 64 टू द पॉवर x इज इक्वल टू 2. मग आपल्याला हा 2 फाइंड करायचा आहे. 2 च्या वरती किती आहे, 1 आहे, पण 64 च्या वरती कोण आहे, x. कसं फाइंड करणार, ह्या 64 ला आपण 2 च्या टर्म्स मध्ये लिहूया. कसं लिहिणार बघा, 64 आणि 2 चा काय संबंध आहे, तर 2 * 2 4, 4 * 2 8, 8 * 2 16, 16 * 2 32, 32 * 2 64. किती वेळा गुणाकार करायला लागला बघा, हे 8 झाले आणि परत 8, 2 * 4, 4 * 8, 8 * 16, 16 * 32, 32 * 64. किती आले, 1 2 3 4 5 आणि 6. सो दॅट मीन्स 64 कॅन बी रिटन ॲज 2 टू द पॉवर 6. इथं आहे x इज इक्वल टू 2 टू द पॉवर हा 1. इथं काय नाही आहे, फक्त 2 आहे म्हणजे 2 ची पॉवर 1 आहे. हा 2 कसा आला, 64 ची पॉवर x इज इक्वल टू 2. नाउ हा 6 आणि x मल्टिप्लाय होतो, 6x इज इक्वल टू 2 टू द पॉवर 1. बघा दोन्ही साइडला 2 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, पण इथं वरती 6x आहे, इकडे 1 आहे. मग काय म्हणू शकतो आपण, 6x इज इक्वल टू 1. कारण का 2 च्या टोकावर ज्या पॉवर असतील त्या सेम असल्याशिवाय हे दोघं इक्वल असू शकत नाही. कारण का 2 टू द पॉवर 3 असतं तर 8 असतं, म्हणजे इथं पण 2 ची पॉवर 3च पाहिजे तेव्हाच 8 येणार.
इथं 2चा स्क्वेअर असता तर 4 आला असता, तर इथं पण 2चा स्क्वेअरच पाहिजे, म्हणजे इथं येणारा नंबर सेम असला पाहिजे. त्याचा अर्थ काय, 6x आणि 1 इक्वल असणार. फ्रॉम हिअर x इज इक्वल टू 1/6. सो हे सगळे एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. आता ह्या डेफिनेशन दिल्यानंतर ह्याच्या काही कंडिशन्स आहेत, त्या आपण कंडिशन्स बघूया कोणत्या कोणत्या. पहिली कंडिशन ही आहे की इन अल्जेब्राचा चॅप्टर असेल आणि तुम्हाला बेस गिवन नसेल, तर असा लॉग दिला जातो. लॉग x इज इक्वल टू नंबर असं दिलं असेल, तर सांगा मला की इथं x किती आहे, x काय आहे, इंडेक्स आहे, बरोबर ना. इथं नाही लिहिलं आहे, समोर लिहिलं आहे, म्हणजे x काय इंडेक्स आहे, n काय आहे, नंबर आहे. बेस दिलाय का, नाही. सो जेव्हा असं तरी कंडिशन असेल आणि चॅप्टर अल्जेब्राचा असेल, तेव्हा b घ्यायचा 10 बाय डिफॉल्ट म्हणजे काय, अज्युम करायचा. बाय डिफॉल्ट न सांगता हा फिक्स आहे की तो 10च असणार जर बेस गिवन नसेल तर. आणि न्यूमेरिकल कुठल्या चॅप्टर मधला असेल, अल्जेब्रा मधला. समजा न्यूमेरिकल हे कॅल्क्युलस मधला असेल, न्यूमेरिकल इज फ्रॉम कॅल्क्युलस चॅप्टर. आता ह्याचे चॅप्टर्स आहेत, त्याची लिस्ट तुम्हाला पुढे पुढे मी शिकवणार आहे. वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. तर डिफरन्शिएशन आहे, सध्या हे दोन नाव लक्षात ठेवा, डिफरन्शिएशन आणि देन इंटिग्रेशन. सध्या हे दोन नाव लक्षात ठेवा तुम्ही. ह्या दोन चॅप्टर पैकी जर ह्या दोन चॅप्टर मध्ये जर तुम्हाला लॉग आला असेल आणि असं मेन्शन असेल सपोज लॉग x इज इक्वल टू n किंवा ln x इज इक्वल टू n, ln x म्हणजे log x. इथं बेस जर गिवन नसेल तर तो जो बेस आहे तो असतो e, जो e आपण मगाशी बघितलाय. ठीक आहे ना, तो बेस असतो e बाय डिफॉल्ट. बेस e असतो. e काय आहे, e आहे नेपियर्स कॉन्स्टंट. हा झाला तुमचा e चा यूज. ठीक आहे, नेपियर्स कॉन्स्टंट e इज इक्वल टू 2.713. ठीक आहे, लक्षात घ्या, जर लॉग कुठेही अल्जेब्राच्या चॅप्टर मध्ये आला आणि लॉगला जर बेस गिवन नसेल, डायरेक्टली लॉग x म्हणला असेल तर त्या बेसची व्हॅल्यू डोळे झाकून 10 घ्यायची. आणि जर तेच न्यूमेरिकल डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन अशा कॅल्क्युलसच्या चॅप्टर मधला आला असेल आणि बेस दिला नसेल तर तो बेस डायरेक्टली e घ्यायचा. तो बेस असणार आहे नेपियर्स कॉन्स्टंट, ची व्हॅल्यू असणार 2.713. तिथे 2.713 लिहित बसू नका, तिथे डायरेक्टली e घ्या, इथे डायरेक्टली 10 घ्या. सो याला काय लिहू शकतो आपण, अल्जेब्राच्या चॅप्टर मध्ये आपण डायरेक्टली असं लिहू शकतो log x बेस 10 इज इक्वल टू 10. याला काय लिहू शकतो, log x बेस e इज इक्वल टू n किंवा ln x बेस e इज इक्वल टू n. ln म्हणजे log. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. सो फॉर एक्झाम्पल न्यूमेरिकल असं असेल log x इज इक्वल टू 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? सपोज हा अल्जेब्रा मधला क्वेश्चन. इथं काय नाही म्हणजे मी याला कसं लिहू शकतो, log x बेस 10 इज इक्वल टू 2. मग काय होणार, 10 टू द पॉवर 2. सो x विल बी इक्वल टू 10 टू द पॉवर 2. x इज इक्वल टू 100. बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स. x ची व्हॅल्यू किती आहे, 100. समजा हे जर अल्जेब्रा मध्ये आलं असेल तर बेस 10 घ्यायचा. हे सगळं तुम्ही व्हिडिओ पॉज करून मध्ये मध्ये लिहित चला. आतापर्यंत जरी काही दिलं नसेल तर परत तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करा आणि आदल्यामधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोर्डवरच्या लिहित चला. नेक्स्ट, पहिली कंडिशन आपण ह्या बघितल्या. कंडिशन सांगण्यापेक्षा बघितलं की बेस आपण काय यूज करणार जर दिला नसेल. आता इथं सगळे जे न्यूमेरिकल होते मगाशी, त्यात बेस मी स्वतः देत होतो. ऑलरेडी ते वेगवेगळे बेस होते, 2 होता, 64 होता, 4 होता. डिफरंट बेसेस आर गिवन. बट बेस दिला नसेल तर हे दोन यूज करायचे. कधी कुठल्या चॅप्टर मध्ये काय यूज करायचं, अल्जेब्रा म्हणजे बीजगणित. ठीक आहे, जॉमेट्री सोडून जे उरलेलं होतं 10वी मध्ये ते अल्जेब्रा. आणि कॅल्क्युलस हे नवीन आहे, येणार आहे तुम्हाला, त्यामुळे बघूया. आता जो हा बेस आहे, इंडेक्स, बेस आणि नंबर याच्याबद्दल काहीतरी कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स आपण बघणार आहे. हे डेफिनेशन आहे, बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स. काय कंडिशन्स आहेत त्या बघूया.
पहिली बघा इथं लॉग मी दिलं 5 बेस 5 काय होणार सांगा मला. इथं जर x असेल, इथं x असेल तर काय 5 to the power x is equal to 5. 5 to the power x is equal to 5. Base to the power number is equal to index. 5 to the power x is equal to 5. आता सांगा मला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. या 5 च्या डोक्यावर x आहे, या 5 च्या डोक्यावर काय आहे का? नाही. 9 म्हणजे किती असणार आहे? 1. आता सांगा दोन्हीकडे 5 आहेत, दोन्हीही इक्वल आहेत, म्हणजे दोघांच्या पॉवर सेम असतात. डेफिनेटली आपण काय म्हणू शकतो x is equal to 1. म्हणजे इथं आणि इथे जर गोष्टी सेम असतील, म्हणजे इंडेक्स आणि बेस जर सेम असेल तर आन्सर किती येणार? 1. कुठलाही नंबर घ्या तुम्ही, log 8 बेस 8, ठीक आहे. इथं x आहे, काय होणार आहे? 8 to the power x is equal to 8. 8 ची अशी किती पॉवर आहे की आन्सर 8च येणार. 8 ची अशी 1 पॉवर आहे फक्त. 8 ची पॉवर 1 इज पॉवर ऑफ 8 to the power 1 is 8. कसं काय हे इथं सिम्प्लिफाय करायची गरज नाही, तुम्हाला माहित असेल पाहिजे. 8 कॅन्सल, x is equal to 1. ठीक आहे. सो काय म्हणू शकतो आपण इथे पहिल्यांदा केस 1. केस 1 if base is equal to index, if base is equal to index then n is equal to 1. जे काही तुमचं येणार आन्सर आहे. x कुठे होता या मेथडमध्ये? x कुठे होता? नंबरच्या जागी होता की नाही? नंबरच्या जागी कोण आहे? x आहे. इथं पण नंबरच्या जागी कोण आहे? x आहे. आणि त्या x ची व्हॅल्यू 1 आली, x ची व्हॅल्यू 1 आली, म्हणजे कोण 1 आलेला आहे? हा नंबर आहे तो 1 आलेला आहे. म्हणजे या दोन गोष्टी जर सेम असतील तर येणारे जे उत्तर आहे, जे नंबर आहे तो किती असणार आहे? 1 असणार आहे. सो ही झाली पहिली कंडिशन. इफ बेस इज इक्वल टू इंडेक्स देन नंबर इज इक्वल टू 1. केस 2. केस 2 बघूया. इथे तुम्ही क्लिक करा. सपोज log 1 base 35 is equal to x. आता मला सांगा कसं लिहूया आम्ही? 35 ची पॉवर x base to the power number is equal to index. So how can I write 35 to the power x is equal to 1? मग कुठल्याही नंबरची पॉवर अशी किती पॉवर पाहिजे की आन्सर 1 येणार? मला सांगा 35 च्या वरती 1 लिहिला मी, 35 ची पॉवर 1 लिहिली तर किती येणार? 35 येणार. 35 to the power 1 is 35. 35 to the power 2. चला आता 35 ने करायला जरा आपल्याला स्क्वेअर करायला जमत नाही. आपण काय करूया इथं सोपा करायला बघूया. आपल्याला 5. आता सांगा काय होणार? 5 to the power x is equal to 1. बरोबर. आता सांगा 5 ची अशी किती पॉवर आहे? x. मी काय घेऊ की आन्सर 1 येणार? 5 ची पॉवर 1 ठेवा, किती होणार? 5 raised to 1 5. 5 raised to 2 5 raised to 2 म्हणजे किती? 5 स्क्वेअर. 5 raised to 2 5 raised to 1 म्हणजे 5. 5 raised to 2 म्हणजे किती? 25 स्क्वेअर आहे. 5 raised to 3 125. इन्क्रीज होत चाललंय. मला सांगा कधी 5 ची पॉवर अशी किती पाहिजे की आन्सर 1 येणार? and that power is 0. Anything to the power 0 is 1. म्हणजे या 5 ची पॉवर 0 ठेवली तर आन्सर 1 येणार. म्हणजे x ची व्हॅल्यू किती पाहिजे? 0 पाहिजे. समजतंय? सो x is equal to 0. लक्षात आलं का? कुठल्याही नंबरची पॉवर जेव्हा 0 असेल तेव्हा येणारा आन्सर हे 1 असतो. सो इथं x 0 असलं पाहिजे. किंवा ह्या 1 ला डिफरंट दुसरी मेथड अशी पण करू शकतो आपण. 5 to the power x आहे, ह्या 1 ला मी असं लिहितो 5 to the power 0. बिकॉज 1 म्हणजे 5 to the power 0 काय लिहिलं? एनीथिंग टू द पॉवर 0 इज 1. आता इथं 5 आहे, इथं 5 आहे, x माझी बरोबर पाहिजे 0 ची इक्वल पाहिजे. सो x इक्वल टू 0. सिमिलरली log, आता तुम्ही ते मला सांगू शकता log 1 base 35 is equal to x. सो काय होणार? 35 to the power x is equal to 1. This 1 can be written as 1. 1 म्हणजे काय?
एनिथिंग टू द पॉवर 0, कुठलाही नंबर टू द पॉवर 0, कुठलाही घेण्यापेक्षा कुठला घेतला 35 घेतला, कारण कोणत्याही नंबरची पॉवर 0 केली तर 1 येणार आहे. 1 ऑलरेडी आहे, म्हणजे कोणताही नंबर टू द पॉवर 0 घेऊ शकतो. मी 35 घेतो. आता इथं 35 आहे, इथं 35 आहे, म्हणजे हा x आणि हा 0 सेम असला पाहिजे. x = 0. मग काय आपल्याला केस 2, जर त्यात तुम्ही काय ऑब्झर्व केलं, इंडेक्स 1 असेल तर येणारा आन्सर काय असणार आहे? 0 असणार आहे. येणारा आन्सर का? x ची व्हॅल्यू 0 आली, x ची व्हॅल्यू 0 आली आणि x कोणाच्या जागी? n च्या ठिकाणी. सो केस 2 we can say if index is equal to 1 then number is equal to 0. हा खूप इम्पॉर्टंट केसेस आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट. if index and base are same, if index and base are equal, then number is equal to 1, and if index is equal to 1, then number is equal to 0. Then नेक्स्ट आणि एक दोन कंडिशन्स होते, ह्या केसेस बघितल्या आपण. व्हिडिओ पॉज करा, थोडासा पाठीमागे घ्या, जे जे काही बोर्डवर दिसते ते सगळं लिहून घ्या. आता बघा, लॉग इथं आहे 25, इथं आहे x, इथं आहे -2, इथं आहे हाफ. मला सांगा, असं जर असेल तर काय होईल? x ची व्हॅल्यू आपण फाइंड सांगा. हा काय बेस, हा आहे नंबर, हाफ x आहे. काय लिहू शकतो? नंबर इज इक्वल टू बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स. इंडेक्स काय? x, बेस टू द पॉवर नंबर म्हणजे -2 टू द पॉवर नंबर. नंबर किती आहे? हाफ. आणि हा नंबर आहे पूर्ण, 1/2 म्हणजे नंबर, हाफ. -2 आहे, -2 ची पॉवर हाफ. मग -2 ची पॉवर हाफ, हाफ म्हणजे काय? हाफ मीन्स स्क्वेअर रूट. पॉवर हाफ मीन्स स्क्वेअर रूट, मग इथं झालं -2. आता मला सांगा, मायनस साइन जर, निगेटिव्ह साइन जर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये असेल तर ते कसले रूट्स असतात? इमॅजिनरी रूट्स असतात. इमॅजिनरी रूट्स, त्याला आपण म्हणतो इमॅजिनरी नंबर किंवा कॉम्प्लेक्स नंबर. हा रियल नंबर नाहीये, त्याला आपण फाइंड करू शकत नाही. सो काय म्हणू शकतो, हा जो बेस आहे तो कधीच काय नसणार, निगेटिव्ह नसणार. सो आपण म्हणूया बेस इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कंडिशन, ह्या लॉगसाठी कंडिशन्स काय आहे? बेस इज ऑलवेज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय? 0 पेक्षा मोठा असला पाहिजे. 0 होऊन चालेल का बघूया आपण. आता बघा, लॉग इथं आहे 52, इथं आहे 0, इथं आहे 7 किंवा इथं आहे x. गमत बघा, इथं 7 आहे, इथं 0 आहे, किंवा इथं x आहे, इथं 0 आहे. किती आलं x चं आन्सर? 0 टू द पॉवर 7, 0 टू द पॉवर 7, बरोबर का? बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू इंडेक्स, किती येणार? 0. सपोज असं असेल, log x बेस 0 इज इक्वल टू 98. मग कसं लिहिणार? x is equal to 0 to the power 98. By the definition, base to the power number is equal to index. बघा आन्सर किती आला? 0 to the power anything 0. मग log x base 0 हे 7 होतं आणि log x base 0 हे 98 आहे. x ची व्हॅल्यू इथं पण 0 आली, x ची व्हॅल्यू इथं पण 0 आली, म्हणजे x 0च आहे, इथं पण 0 आहे, हे 0 0. म्हणजे या साइडला कोण आहे? log 0 base 0. इथं कोण आहे? log 0 base 0. पण इज इक्वल टू ला कोण आहे? 7. इज इक्वल टू ला कोण आहे? 98. मी काय म्हणतो परत एकदा लक्षात घ्या. x ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, कशी कॅल्क्युलेट केली? बेस टू द पॉवर नंबर 0 टू द पॉवर 7
बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू x म्हणजे काय 0 टू द पॉवर 7 इज इक्वल टू x 0 टू द पॉवर एनीथिंग इज 0 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 0 इथं पण log x बेस 0 इज इक्वल टू 98 असा आपण क्वेश्चन घेतला 0 टू द पॉवर 98 बेस टू द पॉवर नंबर इज इक्वल टू x 0 टू द पॉवर एनीथिंग इज 0 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 0 आलेली आहे मग x ची व्हॅल्यू 0 म्हटल्यानंतर काय log 0 बेस 0 log 0 बेस 0 log 0 बेस 0 एकदा 7 येते log 0 बेस 0 एकदा 98 येते म्हणजे हे काय आहे विरोधाभास म्हणजे काय सपोज x ची व्हॅल्यू 2 असेल तर x ची व्हॅल्यू 3 ॲट अ टाइम दोन व्हॅल्यू वेगवेगळ्या आल्या तर हा काय कॉन्ट्राडिक्शन म्हणजे विरोधाभास असं होऊ शकतं ठीक आहे ना सो कारण का ही गोष्ट आणि ही गोष्ट इक्वल असेल बरोबर आहे तर आपण काय म्हणणार डेफिनेटली सर हे दोन आणि हे दोन काय पाहिजे इक्वल पाहिजे पण होऊ शकतं का 7 इज इक्वल टू 98 इज दॅट पॉसिबल हे पॉसिबल आहे का हे पॉसिबल नाही 7 आणि 98 इक्वल नाही आहे पण ॲज पर दिस इक्वेशन असं होऊ शकतं बघा x 0 आहे म्हणजे हे log 0 बेस 0 इथं पण x ची व्हॅल्यू 0 आली म्हणजे log 0 बेस 0 LHS सेम म्हटल्यानंतर RHS सेम यायला पाहिजे हे दोघं सेम होतील का 7 आणि 98 सेम होईल का नाही होणार म्हणजे जे काय आपण अज्यूम केलं ते काय आहे चुकीचं आहे आणि आपण काय अज्यूम केलं बेस 0 अज्यूम केला त्यामुळे बेस 0 पण नसणार आणि इथं जो अज्यूम केला तो कसला होता निगेटिव्ह होता बेस निगेटिव्ह पण नसणार कारण का निगेटिव्ह असेल आणि पुढे जर अपूर्णांक असेल तर तो रूटच्या आतमध्ये जातो आणि रूटच्या आतमध्ये गेला तर काय होणार आहे रूटच्या आतमधला निगेटिव्ह साइन आपण बाहेर काढू शकत नाही इमॅजिनरी नंबर फॉर्म होणार सो रूट बेस हा निगेटिव्ह पण नसणार आणि 0 पण नसणार म्हणजे कसा असणार आहे पॉझिटिव्हच असणार आहे म्हणून b इज ग्रेटर दॅन 0 दुसरा एक बघूया आपण बेस 1 असेल ठीक आहे ह्या सगळ्या एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या त्याशिवाय तुम्ही तिथं परत तुम्हाला समजणार नाही डायरेक्ट मी जर याची समरी इथं लिहिली तर हे कशी आली हे कळणार नाही त्यामुळे जे जे एक्झाम्पल मी साईडला घेतलेत ते सर्व तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे 3 मिनिटं मग बघा log x इथं असेल 1 इथं असेल 68 आता सांगा मला x ची व्हॅल्यू किती x is equal to 1 to the power 68 1 to the power 68 1 to the power anything is 1 log x base 1 is equal to 95 आता सांगा 1 to the power 95 is equal to x it is the definition of log base to the power number is equal to x किती येणार हे पण 1 येणार 1 to the power anything is 1 गमत बघा x व्हॅल्यू 1 आलेली आहे इथं पण x व्हॅल्यू 1 आलेली आहे म्हणजे काय log 1 बेस 1 log 1 बेस 1 कळलं दोन्हीकडे log 1 बेस 1 आहे इथं पण log 1 बेस 1 आहे पण इकडे किती आहे 68 आहे इकडे 95 आहे पण दोन्हीकडे log 1 बेस 1 आलं इथं पण log 1 बेस 1 LHS आणि LHS सेम आहे दॅट मीन्स RHS आणि RHS सेम पाहिजे म्हणजे 68 इज इक्वल टू 95 आणि हे पॉसिबल आहे का हे पॉसिबल नाही म्हणजे जे काय आपण अज्यूम केले ते काय आहे चुकीचं आहे आपण काय अज्यूम केलं बेस इज 1 बेस 1 नाही म्हणजे बेस जरी 0 पेक्षा मोठा असेल तरी बेस इज नॉट इक्वल टू 1 याला नंबर लाईन वरती कसं शो करणार ती नंबर लाईन आहे समजा ही b च्या व्हॅल्यूज आहेत b च्या व्हॅल्यू 0 पेक्षा मोठ्या पाहिजे 0 पेक्षा मोठ्या पाहिजे इकडे पाहिजे म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे हा पॉझिटिव्ह एक्सिस ठीक आहे ना b च्या व्हॅल्यू हा त्या 0 पेक्षा मोठ्या म्हणजे पॉझिटिव्ह साइडला पाहिजे आणि 1 मात्र नको 1 ला सोडून ही जर 1 व्हॅल्यू असेल ती पण नको 0 पण नको 1 पण नको 0 च्या आणि 1 च्या मधल्या सगळ्या चालतील आणि 1 च्या पुढच्या पण सगळ्या चालतील याला कसं लिहू शकतो आपण आणखी एका टर्ममध्ये b belongs to 0 to infinity minus 1 0 पासून 0 ला धरून नव्हे ओपन ब्रॅकेट ते पण मॅथ्स मध्ये आम्ही डिटेल समजेल तुम्हाला ओपन ब्रॅकेट म्हणजे काय एक्सेप्ट 0 तो नंबर सोडून त्याच्या पुढचे आणि क्लोज ब्रॅकेट असतात चौकोनी ब्रॅकेट असतात तर 0 आणि 0 च्या पुढचे ठीक आहे सो 0 पासून पुढचे सगळे इन्फिनिटी पर्यंत त्यातला एक वजा कोणता एक नंबर वजा
लक्षात झाल्या b च्या व्हॅल्यूज. ठीक आहे. देन आणखी एक कंडिशन तुम्ही लिहून घ्या. इथली कंडिशन 1 and the next condition is that index should be always positive. इंडेक्स जी आहे ती कधी पण तुम्हाला कशी पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे. आणि ते काय येणार तुम्हाला कळेल बघा. तुम्ही काही पुढे तुम्ही पॉझिटिव्ह नंबर घ्या की इंडेक्स x आहे, बेस 2 आहे, बेस समजा 4 आहे आणि इथे तुम्ही -2 लिहा तर काय होणार बघा, किंवा -12 लिहा काय होईल, लॉग याची डेफिनेशन लिहा, बेस टू द पॉवर नंबर म्हणजे x = 4 टू द पॉवर -12. मला सांगा -12 म्हणजे याला मी कसं लिहू शकतो, 1/4 टू द पॉवर +12. +12 म्हणजे काय, √4. पॉवर हाफ म्हणजे काय, √4. बघा बेस टू द पॉवर नंबर असं झालं, त्याला खाली आलं. नाउ 1/√4 इज हाफ. येणारा आन्सर कसा आलेला, पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणजे इंडेक्सची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू, x काय इथे इंडेक्स आहे ती पॉझिटिव्ह आहे. इवन तो नंबर निगेटिव्ह, बेस निगेटिव्ह असू शकत नाही. मी आधीच सांगितले बेस कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक आहे. मी नंबर निगेटिव्ह घेतला, नंबर -12 घेतला, तरी पण इंडेक्स पॉझिटिव्ह आली. सो इंडेक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि नंबर कॅन बी एनीथिंग. नंबरला तुम्ही हे करू शकत नाही. दिस नंबर कॅन बी एनीथिंग. सो वी कॅन राइट नंबर बिलोंग्स टू ऑल रियल नंबर्स. ठीक है. सो these are the conditions for basic logarithmic definition. Students, hope you are studying well. Tomorrow we will finish out this chapter. Study well, stay safe, stay healthy. Thank you.